ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. सद्गुरुस्तवन भाग 3. ओव्या आहेत 8 ते 10. ज्ञानदेव वेगवेगळ्या विशेषणांनी सद्गुरूंचं स्तवन करत आहेत. जय जय दैवैक रूप, अतिकृत कंदर्प सर्पदर्प, भक्त भाव भुवन दीप तापापह. हे अविकारी अशा मदनरूपी सापाच्या घमेंडीचा धुवा उडवणाऱ्या, भक्तांच्या प्रेमरूपी घरातील दिवा असणाऱ्या व तापांचा नायनाट करणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव अद्वितीय, परिणतो परमैक प्रिय, निज जन जनजित भजनीय मायागम्य. हे अद्वितीय, परिपक्व झालेल्या वैराग्यवानाचेच काय ते फक्त प्रेम असलेल्या, आपल्या दासांच्या स्वाधीन होऊन बसलेल्या, भजन करण्यास योग्य असलेल्या, मायेच्या ताब्यात न सापडणाऱ्या श्री गुरुदेवा, तुमचा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरु, अकल्पनाख्या कल्पतरो, स्वसंविद द्रुमबीज प्ररोहणावनी. कल्पनारहित अशी ज्याची प्रसिद्धी आहे अशा परमात्मा स्वरूपास देणाऱ्या कल्पवृक्ष, स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाचे बी वाढण्याची जमीन असलेल्या देवा श्री गुरु, तुमचा जय जयकार असो. दैवैक रूप. ज्ञानदेव सद्गुरूंना दैवैक रूप म्हणजे अखंड एकरूप म्हणतात. ते ब्रह्मस्वरूपाने अद्वितीय आहेत. अतिकृत कंदर्प सर्पदर्प. अतिकृत अधिक कंदर्प अधिक सर्प अधिक दर्प या विशेषणातून सद्गुरूंच्या कार्याचं वर्णन केलं आहे. कंदर्परूपी सर्पाचा दर्प अतिकृत करणारे म्हणजे निष्प्रभ करणारे असे सद्गुरू. कंदर्प म्हणजे मदन, तो विषारी फुटकार टाकतो आणि आपल्या विषयाने आपण कुणावरही मात करू शकू असं त्याला दर्प म्हणजे अहंकार झालेला आहे. आणि त्याचा हा अहंकार सार्थच आहे. विश्वामित्र, पराशर वगैरेनं त्याने कसं अगदी दीन करून सोडलं त्याची पुराणांमध्ये वर्णने आहेत. परंतु असा तौर्याने वागणारा मदन गुरुदेवांच्या पुढे मात्र एकदम दीन होऊन जातो. जणू सद्गुरू म्हणजे मांत्रिकच आहेत. ते स्वतः मदनाला ताब्यात ठेवतातच, पण भक्ताच्या गळ्यातील कामेच्छारूप कालसर्पाचा विळखा ते एकाच तडाख्यात सोडवतात, त्याचा नाश करतात. कबीरांनीही सद्गुरूंना सद्गुरू साच्या सुरीवा असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे ज्ञानदेवानीही सद्गुरूंना शूरवीर रूपात प्रस्तुत केलं आहे. या ओवीत प वर्णाचा अनुप्रास साधलेला आहे. प वर्ण हा कठोर वर्ण आहे आणि ज्ञानदेवानी सद्गुरू कंदर्पाला मारण्याचं काम कसं कठोरतेने करतात ते सांगितलेलं आहे. भक्त भाव भुवन दीप. शिष्याच्या मनातून कामक्रोधादी विकार दूर झाले की त्याचे मन अत्यंत निर्मळ बनते. त्याच्या मनात एक भाव मंदिर तयार होते व सद्गुरू रूपी नंदादीप त्या मंदिरात तेवत राहतो. त्याची भावसमाधी उजळवीत असतो. तापापह. सद्गुरू हे तापापह म्हणजे तापाचे हरण करणारे, ताप नाहीसा करणारे आहेत. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक असे त्रिविध ताप जीवाला पोळत असतात. हे ताप दूर झाल्याशिवाय जीव एकाग्र चित्ताने साधना करू शकत नाही. सद्गुरूंना भक्ताची चिंता असल्यामुळे ते शिष्याचे सर्व प्रकारचे ताप दूर करतात. अद्वितीय. जय जय देव अद्वितीय असे म्हणून ज्ञानदेव सद्गुरूंना अद्वितीय म्हणतात. ज्याचा सारखा दुसरा नाही तो अद्वितीय. सद्गुरू परब्रह्म स्वरूप असल्यामुळे ते अद्वितीय आहेतच, परंतु ते अद्वितीय का आहेत ते आणखीही पुढील विशेषणांवरून कळून येते. परिणतो परमैक प्रिय. परिणत म्हणजे पूर्ण, उपरम म्हणजे वैराग्य. जो पूर्ण वैराग्यशील आहे असा शिष्य त्यांना प्रिय असतो. भगवंतांनी 15व्या अध्यायात संसार वृक्षाला असंग शस्त्रेनं म्हणजे असंगरूपी शस्त्राने म्हणजेच वैराग्याने छेदायला सांगितलेलं आहे. ज्ञानदेवानी त्यावर व्याख्यान करताना वैराग्याची व्याख्या केली आहे. उठलेनी वैराग्ये जेणे, त्रिवर्गू ऐसा सांडणे, की वमुनिया सुणे आताची गेले. कुत्र्याने केलेली उलटी पाहून जेवढी किळस यावी तितकी किळस येऊन त्रिवर्गाचा म्हणजे धर्म, अर्थ व काम यांचा त्याग झाला तर ते खरे वैराग्य आहे. धर्म म्हणजे कर्माचे पारलौकिक फळ, अर्थ म्हणजे धनसंपत्ती व त्यामुळे प्राप्त होणारी सुख साधने व काम म्हणजे अनेक प्रकारचे सुखोपभोग.
या सर्वांविषयी घृणा निर्माण झाली तर ते खरे वैराग्य म्हणता येते. आणि असे वैराग्य प्राप्त झालेला शिष्य सद्गुरूंना आवडतो. निज जन जित भजनीय, अशा वैराग्यशील भक्तांनी जणू सद्गुरूंना जिंकलेलं आहे, त्यांना वशच करून ठेवलेलं आहे. म्हणून त्यांना त्यांचेच भजन करणे योग्य वाटते. येथे विरोधाभास अलंकार वापरलेला आहे. शिष्य सद्गुरूंना आपल्या वैराग्याने जिंकतो व पुन्हा त्यांचेच भजन करतो. मायागम्य, माया अधिक अगम्य, मायेलाही अगम्य असणारे, मायेलाही त्यांचे स्वरूप अगम्य आहे, कळत नाही. आणि म्हणूनच सुरुवातीला त्यांनी सद्गुरूंना अद्वितीय असं म्हटलेलं आहे. अकल्पनाख्य कल्पतरू, अकल्पना अशी ज्याची आख्या आहे तेही देणारा असा कल्पतरू म्हणजे श्री गुरु. परमात्मा कल्पनेच्या परिघात येत नसल्यामुळं तो अकल्पनीय आहे. कल्पतरू म्हणजे इच्छिलेली गोष्ट देणारा वृक्ष. अकल्पनीय अशा परमात्मा प्राप्तीची भक्त इच्छा करतात व सद्गुरू कल्पतरूप्रमाणे त्यांची ती इच्छा पूर्ण करतात. स्वसंवित द्रुम बीज प्ररोहणावनी, स्वसंवित अधिक द्रुम अधिक बीज अधिक प्ररोहण अधिक अवनी असे याच्यामध्ये शब्द आहेत. स्वसंवित म्हणजे आत्मज्ञान, द्रुम बीज म्हणजे वृक्षाचं बीज, प्ररोहण म्हणजे उगवण्यास योग्य अशी अवनी म्हणजे पृथ्वी. बीज उगवण्यासाठी योग्य भूमी हवी. इथे बीज आहे ते स्वरूप ज्ञानरूपी वृक्षाचं बीज, आणि ते बीज रुजण्यासाठी योग्य भूमी म्हणजे सद्गुरू, अशी ज्ञानदेवानी कल्पना केलेली आहे. सद्गुरू रूपी भूमीत आत्मज्ञानरूपी वृक्षाचं बीज अंकुरतं व त्या बीजाचे वृक्षात रूपांतर होते. त्या वृक्षाच्या सावलीत शिष्याला आत्मज्ञान प्राप्त होऊन तो संसार सागरातून मुक्त होतो. आणि ही सर्व किमया केवळ सद्गुरूंचीच आहे. ज्ञानदेवानी येथे सद्गुरूंसाठी अवनी हा शब्द योजला आहे. अवती इति अवनी अशी या शब्दाची व्युत्पत्ती आहे. रक्षण करते ती अवनी. सद्गुरू ही शिष्याचे रक्षण करतात. इथे ज्ञानदेवानी केलेले सद्गुरू स्तवन पूर्ण झाले. पुढे त्यांनी सद्गुरूंची खरी स्तुती करणे कसे अशक्य आहे ते सांगितलेले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.